या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। गुरुवारी झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधी आमदाराविना झाल्याचं पाहायला मिळालं। उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे एकमेव विरोधक उपस्थित होते। ते काही वेळानं बैठकीला आले। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा बैठकीला नव्हत्या। त्यामुळे सोलापूर शहराचा प्रश्न आता कोण मांडणार अशी चर्चा पत्रकारांमध्ये होत होती। सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर शहराच्या पाणी प्रश्न, होडगी रोड विमानतळावरील विमान सेवेचा प्रश्न यावेळी उपस्थित केला। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीची समांतर जलवाहिनीची नेमकी काय परिस्थिती आहे, हे येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन कसं केलं, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर विमानसेवा सुरू होणार होती त्याचं काय झालं, असे विविध प्रश्न त्यांनी मांडले। विषय सोलापूर शहराला होणारा पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईनच्या संदर्भामध्ये, कारण का सभागृह नसल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उदाहरणामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल, दुहेरी पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी। आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पाडली कारखान्याची, पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर कारण आपण चिमणी पाडली कारखान्याची, तर त्याच्यानंतर विमान व्यवस्थेत काय झालंय। पॅटर्न जो होता तर तो 250 कोटी रुपये आपल्याला स्मार्ट सिटी देणार होती, 250 कोटी रुपये आपल्याला एनटीपीसी देणार होतं आणि उरलेलं जे गॅप फंडिंग आहे 382 कोटीच्या आसपासचं येतं, तर ते आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देणार होतं। त्यापैकी स्मार्ट सिटीचा जर शेवटचा हप्ता जो आहे तुम्ही मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडे, त्यांचे 49 कोटी आणि 49 कोटी महाराष्ट्र शासन आणि महापालिका असं मिळून त्याच्यामध्ये दिले जातील। उरलेले 250 कोटी जे होते एनटीपीसीचे, त्याच्यापैकी सर म्हणजे मोठा पाठपुरावा केला, त्या खासदार साहेबांनी आम्हाला मदत केली। 200 कोटी रुपये त्यांनी आपल्याला रिलीज केले, म्हणजे याच्या आधीचे जे होते फक्त 50 कोटी रुपये त्यांनी जमा दिले होते 18 मध्ये, तेव्हापासूनचे होते। आम्हाला या एका 6 महिन्यांमध्ये 150 कोटी रुपये त्यांनी रिलीज केलेले आहेत। फक्त 50 कोटी राहिले, जे माझं मी यूसी देण्यानंतर त्यांनी प्रॉमिस केलं आम्ही तुम्हाला रिलीज करू। पुढची सर महत्वाची बातमी आहे सर, आपणही बोलला होता महादेवजी त्यावेळेला बोलला होता सर, सेशन मध्ये आता जे विंटर सेशन जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून महाराष्ट्र शासनानं हे जे गॅप फंडिंग आहे 382 कोटी रुपयांचं त्याचा GR काढला आणि मी शासनाला पहिल्या इन्स्टॉलमेंटचं निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे। 382 कोटी पैकी 267 कोटी रुपये शासन देणार आहे, 114 कोटी रुपये महापालिकेला टाकायचे, 70-30 पाठवणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।